नमस्कार, मी यामिनी महामुणकर हितगुज या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध आजारांवरील आधुनिक उपचार पद्धतींविषयी माहिती जाणून घेत असतो आणि आज आपण लहान मुलांमधील हृदयविकार या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत बाल हृदयरोग तज्ञ डॉक्टर भूषण चव्हाण आणि डॉक्टर अमोल गीते। डॉक्टर, आपलं मनापासून स्वागत। नमस्कार। प्रेक्षक हो, डॉक्टर भूषण चव्हाण यांना या क्षेत्रातला गेल्या 13 वर्षांचा अनुभव आहे। या क्षेत्रातील अतिशय निष्णात डॉक्टर म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। आजवर 2000 पेक्षा जास्त बाल हृदयरोगाच्या केसेस त्यांनी हँडल केलेल्या आहेत आणि त्यांचा अनुभव देखील तितकाच मोठा आहे। ठाणे शहरातील सुप्रसिद्ध अशा सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये बाल हृदयरोग विभागाची धुरा ते सांभाळतात। तसेच डॉक्टर अमोल गीते हे ठाण्यातील सुप्रसिद्ध असणाऱ्या सिद्धिविनायक हॉस्पिटलचे ते संस्थापक असून ठाण्यातील वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील खूप मोठं नाव म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। सामाजिक बांधिलकी जपत गेल्या 12 वर्षांपासून ठाणे शहरामध्ये वैद्यकीय सेवा देत असताना त्यांनी विविध सामाजिक उपक्रम देखील राबवलेत। कोरोनाचा काळ असेल किंवा कोरोना लसीकरण असेल, त्यामध्ये ठाणेकरांसाठी दिवस रात्र एक करून अतिशय उत्तम आरोग्य सुविधा माफक दरात किंबहुना काही रुग्णांसाठी पूर्णपणे मोफत सुद्धा देण्याचं खूप मोठं कार्य त्यांनी केलंय। ठाणे शहरातील सर्वसामान्य लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी डॉक्टर अमोल गीते यांनी यश संपादन केलंय आणि त्यांच्या या सामाजिक कार्याची यथोचित दखल विविध संस्थांनी घेतली आणि त्यांना वेगवेगळे आणि नामांकित पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेला आहे। तसंच ठाणे महानगरपालिकेने सुद्धा त्यांना अतिशय प्रतिष्ठेचा असा ठाणे गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे। कुठल्याही प्रकारची वैद्यकीय क्षेत्रातील पार्श्वभूमी नसताना, म्हणजेच कुठलाही गॉडफादर नसताना देखील स्वतःच्या प्रचंड मेहनतीच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलंय आणि वैद्यकीय क्षेत्रातील नवीन पिढी यासाठी अमोल गीते सरांकडे इन्स्पिरेशन म्हणून बघतीये। याशिवाय सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये त्यांनी आता काळाची गरज बघून कायद्यागत सुसज्ज असं कार्डियाक केअर युनिट सुद्धा चालू केलेलं असून या विभागामध्ये एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरीज, लहान मुलांच्या हृदयाचे ऑपरेशन्स आणि मेंदूमधील रक्तवाहिन्यांचे ऑपरेशन्स अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऑपरेशनच्या सुविधा या हॉस्पिटलमध्ये त्यांनी चालू केलेल्या आहेत। तर मुलांमधील हृदयविकार या विषयावर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। डॉक्टर, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। माझा पहिला प्रश्न आहे डॉक्टर भूषण यांना। डॉक्टर, मला खरंच खूप आनंद वाटतोय की 2000 पेक्षा जास्त लहान मुलांचे हृदयावर तुम्ही ऑपरेशन्स केलेले आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की हृदयाशी संबंधित लहान मुलांचे नेमके कोणकोणते आजार असतात त्याविषयी काय सांगाल? तर सगळ्यात कॉमन हृदयाचा आजार म्हणजे हृदयामध्ये होल असणं, ज्याला आम्ही VSD असं म्हणतो किंवा ASD असं म्हणतो आणि त्याच्यानंतर हृदयाच्या झडपा जर त्या अडकत उघडत असतील तर मे बी लाईक पल्मनरी स्टिनॉसिस किंवा एओर्टिक स्टिनॉसिस असे त्यांची नावे असतात। बरं डॉक्टर, पण हे नेमके असतात त्याच्यावर उपचार पद्धती कोणकोणत्या असतात? तर जसं VSD आहे किंवा ASD आहे हे आपलं शस्त्रक्रिया मार्फत पण या प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात, पण बीइंग अन इंटरव्हेन्शनल पीडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट हे की होल सर्जरीद्वारे पण आपल्याला हे बटनाद्वारे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात आणि त्यासाठी जे काही लागणाऱ्या गोष्टी आहेत, स्किल्स आहेत आणि बॅकअप सपोर्ट आहे, या सगळ्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत। नक्कीच, पण डॉक्टर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की जन्मजात हृदयांच्या ह्या आजारामध्ये आजकाल वाढ होताना आपल्याला बघायला मिळते, त्यामुळे नेमकं याचं कारण काय आहे आणि कोणत्या अशा विशिष्ट वयोगटातील काही लहान मुलांना हे आजार होतात का? तर मी म्हणेन की जे आजार आहेत ते त्याच पर्सेंटेजनी, जसं 8 in every 1000 लाईव्ह बर्थ्स असं आम्ही म्हणतो, त्याच रेशोनी ते चालू आहेत, पण फक्त एवढंच की त्याचं लोकांपर्यंत आता जागृतीकरण जास्त झालं आहे की लोकांच्या ते इझिली लक्षात येत आहे, म्हणून आपल्याला ते राईट टाईमवरती पिकअप केलेलं जात आहे आणि त्यावर योग्य उपचार करून आपल्याला ते बरं करतात येऊ शकतं। नक्कीच। डॉक्टर अमोल, तुम्ही गेल्या 12 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात आणि सिद्धिविनायक हॉस्पिटलचे तुम्ही संचालक देखील आहात। मला विचारायचं आहे की सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये कार्डियाक केअर चालू करण्यामागे तुमचं नेमका उद्दिष्ट काय आहे? का असं वाटलं की आपल्याला हे कार्डियाक केअर युनिट चालू करायला पाहिजे? गेल्या 12 वर्षापासून सेवा देत असताना आपलं हॉस्पिटल हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, त्यामुळे कार्डियाक रुग्णांची संख्या सुद्धा हळूहळू वाढत होती आणि आमच्या लक्षात आलं की कार्डियाक डिपार्टमेंट सुद्धा आपल्या हॉस्पिटलमध्ये असलं पाहिजेत, म्हणून सुसज्ज असं कार्डियाक डिपार्टमेंट आपण सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये आता चालू केलेले आहे
आणि तिथे सर्व सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या सुविधांमध्ये कोणकोणत्या सुविधांचा तुम्ही याच्यामध्ये जास्त उल्लेख कराल? जसं की अँजिओग्राफी आहे, अँजिओप्लास्टी आहे, बायपास ऑपरेशन्स आहेत, त्याचबरोबर लहान मुलांचे कार्डियाक सर्जरीज आहेत, तसेच मेंदूमधील रक्तवाहिन्यांचे ऑपरेशन्स आहेत, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी ज्याला म्हणतो तसे सर्जरीज आहेत. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सुविधा, अतिशय उत्तम दर्जाचं इन्फ्रास्ट्रक्चर हे सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये आता उपलब्ध झालेलं आहे. आणि आधुनिक मशिनरीज देखील तुम्ही या हॉस्पिटलमध्ये आणलेल्या आहेत. त्यांच्या मार्फत देखील अनेक लहान मुलांवर मोफत उपचार देखील तुम्ही केलेले आहेत. आणि तुमचा नेहमीच असा एक आग्रह असतो की आपण अद्ययावत उपचार मिळावे सगळ्या लहान मुलांना. तर कॅथ लॅबमध्ये कोणत्या प्रकारची मशीन तुम्ही आणली आहे त्याविषयी सांगा. आपल्या सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या कॅथ लॅबमध्ये आपण फिलिप्स FD20 ही एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असणारी मशीन्स आहे. त्यामुळे छोटे छोटे ब्लॉकेज आणि छोट्या छोट्या प्रोसिजर जरी असतील तरी त्या उत्तम दर्जाचं त्यामध्ये दिसतं आणि त्यामुळे आपल्याला प्रोसिजर्स करताना सोपं जातं आणि रिकव्हरी रेट हा खूप चांगला असतो. त्यामुळे सिद्धिविनायक हॉस्पिटल हे नेहमीच ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जशी जशी येईल ती आम्ही अडॉप्ट करतो आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये ती इन्स्टॉल करतो. त्यामुळे पेशंटला त्याचा बेनिफिट मिळत असतो. डॉक्टर भूषण, जन्मजात आजार, हृदयाचे आजार होण्याचं प्रमाण जसं वाढले आपण मगाशी म्हणालात, पण याची नेमकी कारणं कोणती आहेत? तर एक्झॅक्ट कारण असं सायन्समध्ये अजून आम्हाला सापडलेलं नाही, पण पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की दिस इज मल्टीफॅक्टोरियल. म्हणजे जेव्हा आई गर्भ असताना पोटामध्ये तिला जर काही विशेष इन्फेक्शन झालं, काही जेनेटिक प्रॉब्लेम लाईक रुबेला इन्फेक्शन झालंय किंवा लग्न नात्यात झालंय, तर या बाळांमध्ये जन्मजात आजार होण्याचे चान्सेस जास्त आहेत. बरं. कमी वयामध्ये बाळ होणं आणि 30-35च्या नंतर बाळ होणं ह्यांच्यामध्ये पण आजार, जन्मजात हृदयाचे आजार जास्त आढळले जातात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट IVF प्रेग्नन्सी. IVF प्रेग्नन्सीमध्ये यातलं पर्सेंटेज खूपच जास्त आहे. डॉक्टर, जन्मजात कोणते असे आजार आहेत हृदयाचे जे कॉमनली आपल्याला बघायला मिळतात? तर सगळ्यात इम्पॉर्टंट मोस्ट कॉमन इज VSD म्हणजे व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट, जे हृदयामध्ये आपण ज्याला होल असं म्हणतो किंवा छिद्र असं म्हणतो. दॅट इज फॉलोड बाय ASD. त्याच्यानंतर बाकीचे सगळे कॉम्प्लेक्स कंजनायटल आणि क्रिटिकल कंजनायटल हार्ट असे आमचं विवरण आहे. डॉक्टर भूषण, मला तुम्हालाच विचारायचं आहे की यामध्ये कोणकोणती लक्षणं आढळून येतात? म्हणजे एका लहान मुलाला ते लक्षणं दिसल्यास त्यांच्या आईवडिलांनी सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये संपर्क साधायचा असेल तर त्याच्यासाठी ती लक्षणं कोणकोणती दिसून येतात, काय सांगाल? तर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट, बाळाचं वजन न वाढणे, श्वास जोरात घेणे, दूध पिताना त्रास होणे, घाम फुटणे, सारखा सर्दी खोकला होणे, सारखा निमोनिया होणे, ज्यासाठी काही कारण आपल्याला लक्षात येत नाही. आणि ॲट द एंड ऑफ द डे थोडा निळसरपणा दिसणे किंवा रडता रडता असं चोकअप सेन्सेशन्स होणे. दीज आर द व्हेरी कॉमन सिम्पटम्स सीन इन चिल्ड्रन लेस दॅन 1 year of age. डॉक्टर अमोल, मला तुम्हाला विचारायचं आहे की आपल्या रुग्णालयामध्ये अनेक शासकीय योजना देखील आलेल्या आहेत, मेडिक्लेम देखील आहेत आणि अनेक असे कॅशलेस फॅसिलिटी देखील आहेत. या संदर्भात कोणकोणत्या आणखीन योजना किंवा कॅशलेस फॅसिलिटी आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याविषयी सांगा. आपल्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, त्याचबरोबर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, ESIC फॅसिलिटी, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण योजना आणि सर्वच मेडिक्लेम कंपन्यांची कॅशलेस फॅसिलिटी उपलब्ध आहे. त्यामुळे कुठल्याही लोकांना या कुठल्याही योजनेच्या अंतर्गत जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्याकडे सर्व फॅसिलिटीज आणि सर्व योजना आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच लोकांना माझं आव्हान आहे की ज्यांना ज्यांना हृदयाची समस्या असेल, विशेषतः लहान मुलांच्या हृदयाची समस्या असेल, तर आपल्या हॉस्पिटलमध्ये नक्कीच यावं. आमची टीम पूर्ण हृदयाची आणि पूर्ण शस्त्रक्रियाची जी काही खर्च असेल ती पूर्ण माफ करण्याची सुद्धा आमची तयारी आहे. कारण की शासकीय योजनेच्या अंतर्गत आपण मोफत सेवा देऊ शकतो. जसं तुम्ही आता उल्लेख केलात की तुम्ही मोफत सेवा देतात, अनेक सामाजिक कार्य करताय आणि यामुळे सामाजिक बांधिलकी देखील तितकीच जपली जाते. डॉक्टर, खूप मोठमोठ्या हार्ट सर्जरीज देखील केलेल्या आहेत, अगदी माफक दरामध्ये आणि अगदी मोफत दरामध्ये देखील तुम्ही केलेल्या आहेत, त्याविषयी सांगा. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे शासकीय योजना असल्यामुळे कुठल्या ना कुठल्या शासकीय योजनेमध्ये बसून आपण त्या लोकांना त्याचा लाभ देऊ शकतो. जर काही लोकांना रेशन कार्डचा प्रॉब्लेम असेल किंवा काही लोकांकडे काही डॉक्युमेंटेशन्स नसतील, ज्यांचं योजनेमध्ये बसतच नाही आहे, अशा लोकांसाठी सुद्धा आम्ही अतिशय नाममात्र दरामध्ये किंबहुना काही लोकांना पूर्णपणे मोफत वेगवेगळ्या ट्रस्टशी आमचा कॉन्टॅक्ट असतो. ट्रस्टचे आमचे वेगळ्या प्रकारचे रिलेशन्स असल्यामुळे त्या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांना आम्ही मदत करतो. परंतु लोकांना या वेगवेगळ्या आजारांमधून मुक्ती करण्यासाठी आमचं हॉस्पिटल हे कमिटेड आहे आणि 100% लोकांना मदत करण्याचीच आमची भूमिका राहणार आहे.
नक्कीच. डॉक्टर भूषण, बाल हृदयरोग तज्ज्ञ आहात आपण. अनेक केसेस आतापर्यंत हाताळलेल्या आहेत. असे आई वडील अनेक असतात की ज्यांना फार वाईट वाटतं आपल्या मुलाला असा रोग झालेला बघून किंवा असा आजार झालेला बघून. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा की हा आजार बरा होऊ शकतो का? याच्यासाठी उपचार पद्धती कोणकोणत्या आहेत का, आणि याच्यावर काही औषधे देऊन फरक येतो का काही ऑपरेशनचाच एक मार्ग असतो? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. हो. तर ह्या आजारांवर उपचार आहे. जवळपास 40% हे आजार आपण की होल सर्जरीद्वारे ठीक करू शकतो. 60% त्यांच्यापैकी मे बी सिम्पल सर्जरीज, ओपन हार्ट सर्जरीजद्वारे ठीक होऊ शकतात. आणि काही आजार फक्त गोळ्या औषधांवर कंट्रोल केले जातात. पण असं कुठचं औषध बनलं नाहीये की ते घेतल्यावर तो होल स्वतःहून बंद होईल. बरोबर. तर त्या गैरसमजुतीमध्ये राहू नका आणि योग्य वेळेस योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. तर इन शॉर्ट हे बरे होण्यासारखेच असतात, पण फक्त आपल्याला राईट पर्सनपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. नक्कीच. आणि जसं तुम्ही आता एक उल्लेख केलात की ओपन हार्ट सर्जरी आणि डिव्हाइस क्लोजर ह्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत उपचारांच्या, याच्यातली फरक सांगा. तर डिव्हाइस क्लोजर म्हणजे आपण ज्याला बटन म्हणतो की मांडीतून इंजेक्शनद्वारे आपण हृदयात जाऊन त्या आकाराचं त्या साईजचं बटन बसवलं जातं आणि तो होल पूर्णपणे बंद केला जातो. त्याला आम्ही डिव्हाइस क्लोजर असं म्हणतो. आणि तेच सर्जरी जेव्हा बटनाद्वारे होऊ शकत नाही अशा बालकांना आपण ओपन हार्ट सर्जरी करून बायपासवर त्यांचं हार्ट आणून आपण ते पॅचद्वारे होल शिवलं जातं. तर दिस इज समथिंग ओपन कम्प्लीट हार्ट सर्जरी याला आपण म्हणतो. पण दोघांमधले सध्याचे सक्सेस रेट हॅज बिकम व्हेरी व्हेरी हाय. अराउंड 98% फॉर ओपन हार्ट सर्जरीज, म्हणजे अराउंड 1 to 2% ऑफ मॉर्टॅलिटी, आणि डिव्हाइस क्लोजरमध्ये अराउंड 99% प्लस. सो दीज आर युअर पॉझिटिव्हिटी रेट्स इवन वेन कंजेनायटल सिम्पल हार्ट प्रॉब्लेम्स आर टेकन केअर. बरं. डॉक्टर, सर्जरीचा उल्लेख केला की अनेकांना धडकी भरते, मोठमोठी लोक देखील घाबरतात. हे तर लहान मुलं आहेत. ओपन हार्ट सर्जरीमध्ये कितपत रिस्क असते? तर मी सांगितल्याप्रमाणे जवळपास 1 to 2% जेव्हा ते सिम्पल VSDs असतील तर, 0.1% सिम्पल ASD असेल तर, फक्त कॉम्प्लेक्स कंजेनायटल हार्ट डिझीजमध्ये आपल्याला ते सगळ्या बारकाईनी गोष्टी पाहणं गरजेच्या असतात. आणि त्या सर्जरीज पण पॅलिएटिव्ह असतात, म्हणजे पूर्णपणे बऱ्या करण्यासारख्या नसतात, पण पेशंटला वाढवता येईल, त्याचं जीवन सुरळीत जाता येईल या हिशोबाने ते असतात. म्हणून त्यांचे रिस्क जवळपास 5% पर्यंत येऊ शकतात. डॉक्टर, ओव्हरऑल सर्व्हायवल चान्सेस आणि मॉर्टॅलिटी किती असते अशा केसेसमध्ये? तर एकदा व्यवस्थित बटन बसलं समजा मुलामध्ये, तर आयुष्यभरासाठी त्याचं लाईफ झालंय. तो पूर्ण जन्मभर ही कॅन लिव्ह अ नॉर्मल रेग्युलर लाईफ लाईक अदर चिल्ड्रन. सिमिलरली ओपन हार्ट सर्जरी सिम्पल प्रोसिजरसाठी झालंय की ओव्हरऑल त्याचं पूर्ण लाईफ इज जस्ट लाईक अ नॉर्मल बेबी. ओनली इन पॅलिएटिव्ह सर्जरीज जिथे कॉम्प्लेक्स कंजेनायटल हार्ट आहे तिथे त्यांना दरवर्षी एक चेकअप करणं हे गरजेचं राहतं आणि ॲटलिस्ट एक नियर नॉर्मल लाईफ ते जगू शकतात. डॉक्टर अमोल, तुम्ही एक सर्जिकल ड्राईव्ह सुरू केलेली आहे, मोफत सर्जिकल ड्राईव्ह. तिचा कालावधी कितपत आहे, ती किती दिवस आणखीन चालणार आहे, याविषयी काय मार्गदर्शन कराल? सध्या आम्ही मोफत पिडियाट्रिक कार्डिओलॉजी सर्जरीज आणि प्रोसिजर्स असा एक ड्राईव्ह चालू केलेला आहे. तो महाराष्ट्राच नव्हे तर देशातील कुठल्याही भागातील जर लहान मुलांना हृदयाची शस्त्रक्रियेची गरज असेल तर आम्ही पूर्णपणे मोफत करणार आहोत. ही ड्राईव्ह सध्या आम्ही पुढचे 3 महिने चालू ठेवणार आहोत. त्यानंतरही त्याला एक्सटेन्शन द्यायचं की नाही त्यावेळेची परिस्थिती बघून निर्णय घेतला जाईल. परंतु महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील कुठल्याही कानाकोपऱ्यातील लहान मुलांच्या हृदयामध्ये छेद असेल, छिद्र असेल किंवा हार्ट सर्जरी कुठे ॲडवाईस केलेली असेल, डिव्हाइस क्लोजर ॲडवाईस केलेले असेल, त्यांनी बिनधास्तपणे सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये यावे. त्यांचं पूर्ण उपचार करण्याची ही रिस्पॉन्सिबिलिटी ही सिद्धिविनायक हॉस्पिटलची असेल आणि पूर्ण लोकांना या ड्राईव्हचा फायदा व्हावा अशा प्रकारची सगळ्यांनीच जनजागृती करण्याची गरज आहे असंच मी समजतो. हो डॉक्टर. प्रेक्षक हो, आपण डॉक्टर भूषण चव्हाण आणि डॉक्टर अमोल गीते यांच्याकडून लहान मुलांमधील हृदयरोग या विषयावर आणखीन माहिती जाणून घेणार आहोत. तुर्तास वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण डॉक्टर भूषण चव्हाण आणि डॉक्टर अमोल गीते यांच्याकडून लहान मुलांमधील हृदय रोग या विषयावर आपण माहिती जाणून घेतोय. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत. विषयाला वळते डायरेक्ट. डॉक्टर, ऑपरेशन नंतर लहान मुलांमध्ये कोणत्या पद्धतीची काळजी घेतली पाहिजे? सर, जेव्हा ओपन हार्ट सर्जरी होते तर युजली ते बाळ 5 ते 7 दिवसात घरी जाण्यासाठी तयार होतात.
जे सूचर म्हणजे ज्या टाके लावलेले असतात छातीवरती ते स्वतःहून विरघळणारे असतात, म्हणजे त्याबद्दल तेवढं जास्त काय तेवढं घाबरण्यासारखं नसतं. पण युजली एक 2 ते 3 आठवडे त्यांनी आराम करावा, पाठीवर बॅग न घेणं, जड गोष्टी हातात न उचलणं, ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. खाण्यापिण्यामध्ये काही लोक असं पथ्य मांडतात की बाबा भात नको, हे नको, इन्फेक्शन होईल, ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. जे औषधं आम्ही दिलेली असतात ती योग्य वेळेवर घेणं आणि त्या बाळाची काळजी घेणं, त्याला इन्फेक्शन न होण्यासाठी फक्त थोडं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि बाय 1 मंथ ऑफ एज ही बाळं शाळेत जाण्यासाठी रेडी होतात. डिव्हाइस क्लोजर झालं तर युजली 1 दिवस फक्त आम्ही हॉस्पिटलमध्ये ठेवतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते बाळ घरी जाण्यासाठी तयार असतं. त्याला कुठचाही असं रिस्ट्रिक्शन्स राहत नाही. फक्त एक रक्त पातळ करण्याची गोळी असते ज्याला आम्ही ॲस्पिरिन म्हणतो, जी जवळपास 6 महिने युजली मोस्ट ऑफ दी आजारांमध्ये ते घेतात. आणि ही गोळी चालू असताना कुठे धडपड करू नये, कुठे लागेल ह्याची काळजी घ्यावी, जेणेकरून रक्त सराव जास्त होऊ शकतो. तो प्रिव्हेंट करण्यासाठी आपण फक्त हे सांगितलेलं जातं. वॅक्सिनेशन एक सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा आहे. या ओपन हार्ट सर्जरी नंतर एक जवळपास 1.5 महिने त्यांनी कुठचंही लसीकरण करू नये असे आम्ही सगळ्या बेबीजना युजली सांगतो. पण ओव्हरऑल हे पहिले सुरुवातीचे एक 15 दिवस किंवा महिना गेल्यानंतर ही बाळं एक नॉर्मल बाळासारखी पिकअप ग्रोथ करतात आणि पुढच्या वाटचालीला लागतात. डॉक्टर भूषण, आता एक महत्त्वाचा प्रश्न असा की जेव्हा आईच्या गर्भात बाळ असतं त्यावेळेस आधी आपल्याला समजू शकतं का की अशा प्रकारची काही अडचणी किंवा आजार होणार आहेत, आणि समजा पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये पहिल्या बाळाला हा रोग झालाय तर जेव्हा दुसऱ्या बाळाचा जे प्रयत्न करतात त्यावेळेस तर दुसऱ्या बाळाला देखील हा आजार उद्भवू शकतो का? काय सांगाल? ते एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे की जर एका बाळाला झालेला आहे तर दुसऱ्या बाळाला होण्याचे चान्सेस पण जास्त पर्सेंटेज आहे की नॉर्मल पॉप्युलेशन पेक्षा. तर अशा वेळेस आम्ही सांगतो की प्रेग्नन्सी असताना पहिल्या 5 महिन्यामध्ये जवळपास 20 ते 24 आठवड्याच्या आत आपण फिटल एको अशी एक टेस्ट असते, जी एक सोनोग्राफी आहे सिंपल, आणि कार्डिओलॉजिस्ट युजली ती करतात की बाळाचं आईच्या पोटात असतानाचं हृदयाची गडण कशी झाली आहे आणि ज्यामध्ये क्रिटिकल कंजेनायटल आजार आपण पिकअप करू शकतो. आणि त्यानुसार जर ते बाळ ठेवायचे की नाही हे ते पेरेंट्स ठरवू शकतात, की जेणेकरून झालेला अगोदरचा प्रॉब्लेम परत होऊ नये आणि जर तो परत झाला असेल तर तो कसा हाताळता येईल ह्याची पहिलीच त्यांना तयारी केली जाते. त्यानुसार ते त्या योग्य त्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी होणं आणि त्या बाळाचं उपचार होणं हे ऑलरेडी प्लॅन केलं जातं. डॉक्टर अमोल, अनेक ग्रामीण भागातील अशी माणसं आहेत, अशी लोक आहेत की ज्यांना हा खर्च असतो तो परवडत नाही. त्यामुळे तुम्ही जसं मगाशी म्हणाला की तुम्ही मोफत सेवा देता, ग्रामीण भागातून जे रुग्ण येतात त्यांच्यासाठी आपण कशा पद्धतीने सेवा देता? मग त्यांचा प्रवास खर्च असेल, राहण्याची सोय असेल, याविषयी आपण कशा पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करता आणि कशा पद्धतीने सेवा देता? आता हा जो आपण ड्राईव्ह रन करत आहोत त्यामध्ये मी प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो की जर रुग्ण हा ग्रामीण भागातील असेल तर त्यांच्या येण्याची व्यवस्था, प्रवासाची व्यवस्था, इथे राहण्याची व्यवस्था, पेशंटची आणि त्याच्या नातेवाईकांची जेवण्याची व्यवस्था हे सुद्धा पूर्ण हॉस्पिटलकडून आम्ही करत आहोत. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांनी या ड्राईव्हचा लाभ घ्यायचा आहे. आणि खरोखरच मला ग्रामीण भागातील लोकांना कळकळीचं आवाहन करायचं आहे की हे लहान मुलांच्या हृदयाचे आजार खर्चाचा टेन्शन घेऊन तुम्ही अंगावर काढू नका. तुम्ही लवकरात लवकर जवळच्या डॉक्टरांना दाखवा, टोडिको करा. जर त्यांनी सांगितलं की हृदयाला छेद आहे, हृदयाला छिद्र आहे, ऑपरेशनची गरज आहे, तुम्ही बिनधास्तपणे सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये या. तुमचं पूर्ण एंड टू एंड पूर्ण काळजी घेण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. नक्कीच डॉक्टर, एकंदरीत तुम्ही इतकं सामाजिक कार्य करताय, कोरोना काळातील असेल किंवा आता लहान मुलांना तुम्ही इतकी मोफत सेवा देताय, ग्रामीण भागातून जे रुग्ण येतात त्यांच्यासाठी देखील इतकी मोठी सेवा देताय, त्यांचा प्रवास खर्च असेल, राहण्याची सोय असेल, इतके मोठमोठे ऑपरेशन्स आहेत ज्याचा खर्च खूप आहे, तो खर्च तुम्ही अगदी मोफत दरामध्ये करून देताय. खूप मोठं सामाजिक कार्य आहे. या संपूर्ण सामाजिक कार्यासाठी तुम्हाला प्रेरणा कुठून मिळते? खरं तर मला याची प्रेरणा माझं जे काही बालपण गेलेलं आहे. माझं जन्म हा मराठवाड्यातील ग्रामीण भागामध्ये झाला. ग्रामीण भागामध्ये माझं शिक्षण झालं आणि त्यावेळेस मी गरिबी ही जवळून बघितलेली आहे. त्यामुळे गरीब लोकांबद्दल माझ्या मनामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारची एक ममत्व आहे, त्यांच्याबद्दलची एक विशेष भावना आहे. त्यामुळे गरीब लोकांना जास्तीत जास्त आपल्या सेवेचा कसा फायदा होईल याचाच माझा प्रयत्न मी प्रॅक्टिस चालू केल्यापासून करत आहे. त्यामुळे सिद्धिविनायक हॉस्पिटल हे सामाजिक बांधिलकी जपत सेवा देणारं हॉस्पिटलमधून ठाण्यामध्ये प्रस्थापित झालेलं आहे. लोकांचा विश्वास आहे सिद्धिविनायक हॉस्पिटलवर की या हॉस्पिटलमध्ये एक ट्रान्सपरंट सुविधा आणि अत्यंत अफोर्डिंग रेटमध्ये मिळेल अशा प्रकारचा जो विश्वास आहे त्या विश्वासास नेहमीच मी पात्र राहो
अशीच मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. नक्कीच सर, आपल्या या संपूर्ण सामाजिक कार्यासाठी आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हितगुज या कार्यक्रमामध्ये आपण आलात आणि आपल्या प्रेक्षकांसाठी इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आभार. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक आज आपल्याला लहान मुलांमधील हृदयरोग विषयावर, किती आजार आहेत या संपूर्ण विषयावर डॉक्टर भूषण चव्हाण आणि डॉक्टर अमोल गीते यांनी उत्कृष्ट पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. हितगुज या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास.